हाय, मी अस्मिता. मस्तिष्क कक्षामध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण रेसिपी तर करणार आहोतच, पण त्याआधी माझ्या किचनमध्ये केलेला एक छोटासा बदल तुमच्याबरोबर मी शेअर करते. स्वयंपाकघर म्हटलं ना की आपण काही ना काही वस्तू घेतच असतो. बरणी आवडली घेतली, काही बरण्या कोणी गिफ्ट दिल्या, असं करत करत वेगवेगळ्या आकाराच्या भरपूर बरण्या माझ्याकडे साठल्या होत्या. त्यामुळे किचन ना थोडं विस्कळीत दिसत होतं. त्यामुळे मला ना जरा सारख्या आकाराच्या जरा छान बरण्या घ्यायच्या होत्या. त्यामध्येच मला 2 किलोच्या म्हणजे डाळ तांदूळ, काही साठवणीचे मसाले ठेवायला 2 किलोच्या बरण्या, त्यापेक्षा काही छोट्या 1-1.5 किलोच्या बरण्या, परत ड्रायफ्रूट्स ठेवायला अजून कमी छोट्या बरण्या, काही बडीशोप, धणे जिरे ठेवायला अजून त्यापेक्षा छोट्या बरण्या, अशा छान वेगवेगळ्या बरण्या घ्यायच्या होत्या. तर ही ॲक्च्युली किचन ऑर्गनायझेशनची प्रोसेस 3 महिन्यापासून चालू आहे. तर सगळ्यात सुरुवातीला माझ्या किचन युनिटची मी व्यवस्थित मापं घेतली, कारण त्यामध्ये बसतील अशाच मला बरण्या घ्यायच्या होत्या. तर 2 किलो 1 किलो त्यापेक्षा छोट्या बरण्या शोधत असतानाच नेस्टेशिया ब्रँड मला दिसला. त्यामध्ये अगदी मला हवे तशा बरण्या मला मिळाल्या आणि माझ्या किचन युनिटमध्ये अगदी व्यवस्थित बसणाऱ्या बरण्या होत्या. तर 2 महिन्यापूर्वी मी त्या बरण्या घेतल्या, त्या बरण्या मी वापरून बघितल्या आणि आता तशाच काही छोट्या बरण्या मागवलेल्या आहेत. तर तुम्हाला दाखवते. तर हा विनी ग्लास जारचा 800 ml चा 4 बरण्यांचा सेट आहे. हे 2 रंगामध्ये येतात, तर मी दोन्ही रंग मागवलेले आहेत. हा ब्लू कलरचा सेट मी ड्रायफ्रूटसाठी मागवलेला आहे आणि हा पिंक कलरचा सेट मी कडधान्य वगैरे भरायला मागवलेला आहे. तर ह्या सगळ्या एअरटाईट बरण्या आहेत. याला मस्त मेटलचं कवर आहे, त्यामुळे हाताळायलाही सोप्या आहेत. मेटलचं झाकण आहे, शिवाय याला खाली अशी ओपन विंडो दिली आहे, त्यामुळे यामध्ये आपण काय भरलं आहे हे अगदी सहज कळतं. बरण्या दिसायलाही छान आहेत आणि वापरायलाही सोप्या आहेत, म्हणून या बरण्या मी मागवल्या आहेत. या ट्रान्सपरंट 6 बरण्यांचा सेट मागवला आहे. वरून असं छान टेक्स्चर डिझाईन आहे. या 1/2 किलोच्या म्हणजेच 250 mlच्या बरण्या आहेत. यांचं तोंड असं थोडं मोठं आहे, त्यामुळे स्वच्छ करायला सोप्या आहेत. सगळ्या बरण्या एअरटाईट आहेत, त्यामुळे गरम मसाले भरून ठेवायला, जिरं, मोहरी, मेथी अशा गोष्टी भरून ठेवायला एकदम योग्य आहेत. तर या सगळ्या बरण्या नीट अरेंज केल्यावर तुम्हाला मी माझं किचन युनिट दाखवते. तर या ज्या मागे ट्रान्सपरंट बरण्या दिसत आहेत त्याही नेस्टेशियामधून घेतलेल्या 1.5 किलोच्या बरण्या आहेत. आणि या ज्या मागे मोठ्या बरण्या दिसत आहेत याही मी नेस्टेशियामधून आधी मागवल्या होत्या, त्या वापरूनच मी आता या छोट्या बरण्या मागवल्या आहेत. सगळ्या बरण्या छान अरेंज केल्यावर किचन युनिट खूपच छान दिसायला लागलं आणि असं छान किचन असेल तर काम करायलाही मजा येते. या सगळ्या छोट्या छोट्या मसाल्याच्या बरण्या मी इथे पुढे ठेवल्या आहेत. या ज्या मागच्या बरण्या आहेत त्याही नेस्टेशियाच्या आहेत. त्या 2 किलोच्या बरण्या आहेत, ज्यामध्ये मी साठवणीचे मसाले, तांदूळ भरून ठेवते. किचन तर छान ऑर्गनाईज झालं. म्हटलं आता थोडी शिस्त स्वतःलाही लावावी. आठवड्याभरासाठी लागणाऱ्या भाज्या चिरून ठेवाव्यात. कधी कधी पुलाव, फ्राईड राईस, फ्रँकी या सगळ्या गोष्टी आपण आठवड्याभर करत असतो. मुलांना डब्यात द्यायला फ्रँकी करत असतो. यावेळेला असे झटपट पदार्थ करताना भाज्या तयार असतील तर पदार्थही अगदी झटपट होतात. म्हणून मला एक स्टोरेज बॉक्स मागवायचा होता. तोही मला नेस्टेशियावर मिळाला. तुम्हाला तोही दाखवते. शिवाय माझा चॉपिंग बोर्ड तुटला होता. हा बघा, हा माझा चॉपिंग बोर्ड आहे, तो तुटला होता, म्हणून मला एक चांगला चॉपिंग बोर्डही मागवायचा होता. तर स्टीलचा चॉपिंग बोर्ड मी तिथून मागवलेला आहे. तर तुम्हाला दोन्ही गोष्टी दाखवते. हा 8 कंपार्टमेंटचा फ्रीज स्टोरेज बॉक्स मी मागवलेला आहे. तर यामध्ये असे 8 छोटे छोटे डबे ठेवलेले आहेत, ज्यामध्ये आपण फळं, भाज्या कापून ठेवू शकतो. याला असं ट्रान्सपरंट झाकण आहे, त्यामुळे आतमध्ये आपण काय ठेवलं आहे हे आपल्याला अगदी सहज कळतं. आणि हा डब्बा एअरटाईट आहे, त्यामुळे आत ठेवलेल्या सगळ्या गोष्टी अगदी व्यवस्थित फ्रेश राहतात. याला असं एक छान हँडलही दिलेलं आहे. हा मी स्टेनलेस स्टीलचा चॉपिंग बोर्ड मागवला आहे. याआधी माझ्याकडे लाकडाचा चॉपिंग बोर्ड होता, मी तुम्हाला आधी दाखवला, पण तो आता तुटला पण आणि कधी कधी तो ओलसर राहिला ना की त्याला थोडी बुरशी यायची. पण हा स्टीलचा असल्यामुळे अजिबात टेन्शन नाही, धुवायलाही सोपा आणि अगदी वर्षानुवर्ष टिकेल. लगेचच चॉपिंग बोर्डचं ओपनिंग केलं आणि आठवड्याभर लागणाऱ्या भाज्या चिरायला घेतल्या. आता या स्टोरेज बॉक्समध्ये या भाज्या भरून ठेवल्या की आठवड्याभर कुठल्याही पदार्थामध्ये झटपट या भाज्या टाकायला अगदी सोपं जाईल आणि कामही पटकन होईल. तर या स्टोरेज बॉक्समध्ये मी काय काय भरून ठेवलं आहे हे तुम्हाला दाखवते. आलं आहे, लसूण आहे, मका आहे, फ्लॉवर, गाजर, बीन्स आहेत, कढीपत्ता आहे आणि थोडं खोबरं किसून ठेवलं आहे. म्हणजे कुठल्याही भाजीसाठी मसाला करायचा असेल किंवा वरून घालायचं असेल तर अगदी सोपं जातं. जर भाज्या ठेवायच्या नसतील तर आपण यामध्ये गरम मसालेही ठेवू शकतो, म्हणजे सगळे मसाले अगदी व्यवस्थित राहतील. पोळ्या किंवा पुलाव किंवा भाजी काढून ठेवण्यासाठी हे स्टेनलेस स्टीलचं कॅसरॉल मागवलं आहे. यामध्ये गरम ठेवलेली वस्तू बराच वेळ गरम राहते आणि गार ठेवलेली वस्तूही बराच वेळ गार राहते. करण्याचं झाकण ना एकदम टाईट आहे. आणल्या या डब्याचं ओपनिंग मी पोळ्या ठेवून केलं. माझ्याकडे आधी पोळ्या ठेवायचा डबा होता, पण तो बाहेरून प्लास्टिकचा होता, म्हणून मी हा स्टेनलेस स्टीलचा कॅसरॉल मागवला. हे 950 mlचं सिरॅमिकचं सर्विंग बाउल मागवलेलं आहे. याला मस्त काचेचं झाकण आहे आणि वुडन नॉब आहे. शिवाय याला ना साईडला असं छान रीप टेक्स्चर आहे, त्यामुळे दिसायलाही भांडं छान दिसतं.
आणि पकडायलाही छान ग्रिप येते. शिवाय साईडला असे 2 हँडल दिलेले आहेत. हे एक नाईफ शार्पनर मागवलेलं आहे. माझ्याकडे बऱ्याच सुऱ्या होत्या ज्यांना अजिबात धार नव्हती, तर हे आणल्या मी लगेच सगळ्या सुऱ्यांना धार करून घेतली. इवन माझ्याकडे असलेल्या वेळीलाही मी धार करून बघितली. याला छान हँडल दिला आहे, त्यामुळे वापरायलाही एकदम सोयीचं आहे. तर या सगळ्या वस्तू मी नेस्टेशियामधून घेतल्या आहेत. आता आपण लगेच रेसिपी करूया. आज एकदम शॉर्टकट रेसिपी दाखवते आहे. कधी झटपट तुम्हाला काही करायचं असेल 1 पॉट मील, तर तुम्ही ही रेसिपी नक्की करू शकता. तर इथे मी एक वाटीभर तांदूळ घेतला आहे. तांदूळ आधी स्वच्छ 1-2 पाण्याने धुवून घेते. तांदूळ स्वच्छ धुवून झाला की थोडं पाणी यामध्ये मी ठेवलं आहे. जोपर्यंत आपल्या पाण्याला उकळी येते तोपर्यंत तांदूळ भिजतील. तर इथे एका भांड्यामध्ये मी 2.5 कप पाणी घेतलं आहे. यामध्ये मी थोडं चवीपुरतं मीठ घालते. 1-2 तमालपत्र घालते, म्हणजे भाताला मस्त स्वाद येतो. यावर झाकण ठेवते, म्हणजे पाण्याला पटकन उकळी येईल. पाण्याला उकळी आली की यामध्ये अगदी थोडंसं म्हणजे पाव चमचा तूप घालते, म्हणजे भात मोकळा होतो. आणि यामध्ये धुवून ठेवलेले तांदूळ घालूया. भात शिजतोय तोपर्यंत आपण दुसरी तयारी करून घेऊया. तर इथे मी 2 कांदे घेतले आहेत. कांदे बारीक चिरून घेते. बऱ्याचदा असं होतं ना, वेळ कमी असतो आणि आपल्याला काय करावं हे सुचत नाही. त्यावेळेला हा झटपट होणारा भात तुम्ही नक्की करू शकता. तर कांदा चिरून झाल्यावर इथे मी 1 टोमॅटो घेतला आहे. टोमॅटो बारीक चिरून घेते. 2 डार्क कलरच्या हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत. तुम्हाला जर कमी तिखट हवं असेल तर तुम्ही फिक्क्या मिरच्या घ्या किंवा एखादी मिरची घ्या. आता आपली सगळी तयारी झाल्यावर इथे भातही शिजत आला आहे. आता हा भात मी दुसऱ्या गॅसवर ठेवते आणि इथे आपण भाताला फोडणी देऊन घेऊया. तर हा भात मी सिरॅमिक पॉटमध्ये करते आहे. या पॉटमध्ये आपण कुकिंगही करू शकतो आणि सर्विंगही करू शकतो. तर 2 चमचे तूप घातलं आहे. तूप छान गरम झालं की यामध्ये थोडं जिरं घातलं आहे. 2 लवंगा, 3 काळी मिरी, थोडं हिंग घातलं आहे. मिरच्या घातल्या. मिरच्या थोड्या परतल्या की यामध्ये कांदा घालते. कांदाही थोडासा मऊ होईपर्यंत परतून घेऊया. कांदा छान मऊ झाला की यामध्ये बारीक चॉप केलेला आलं लसूण घालते. आलं लसूणही 1 मिनिट परतून घेऊया. आणि इथे दुसऱ्या गॅसवर ठेवलेला भातही आपला शिजला आहे. गॅस बंद करते आणि यामध्ये आता मी टोमॅटो घालते. टोमॅटोही थोडा परतून घेऊया. आता यामध्ये थोडे मसाले घालते. 1 चमचा लाल मिरची पावडर घातली आहे. पाव चमचा हळद आणि 1 चमचा गरम मसाला घातला आहे. चवीपुरता मीठ घातला आहे. गरम मसाल्याच्या ऐवजी तुम्ही एखाद वेळेला चिकन मसाला घालू शकता, पावभाजी मसाला घालू शकता. सगळे मसाले छान परतून झाले की यामध्ये आता आपण भाज्या घालूया. तर यामध्ये मी थोडं बारीक चिरलेलं गाजर घालते, थोडे बीन्स घालते. तुमच्याकडे ज्या भाज्या असतील त्या तुम्ही घालू शकता. थोडं फ्लॉवर घालते आणि फ्रोझन मटार घालते. सगळ्या भाज्या 1 मिनिट आपण परतून घेऊया. आणि यामध्ये मी पाववाटी पाणी घालते, म्हणजे भाज्या छान शिजतील. यावर झाकण ठेवून 5 मिनिट आपण शिजू देऊया. या झाकणाला एक होल आहे, त्यामुळे त्यातनं स्टीम बाहेर निघून जाते. तर 5 मिनिटात भाज्याही अगदी व्यवस्थित शिजल्या आहेत. आता लगेचच यामध्ये आपण शिजवलेला भात घालूया. तर ही ना एकदम झटपट होणारी रेसिपी आहे. एका बाजूला भाज्या शिजत आहेत तोपर्यंत दुसऱ्या बाजूला आपला भात शिजतो, त्यामुळे खूप वेळ लागत नाही. भातामध्ये सगळ्या भाज्या व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि यावर झाकण ठेवून 2 मिनिट याला परत एकदा वाफ देऊया. तर अगदी झटकीपट आपला हा भात तयार होतो. सर्विंगसाठी वेगळं बाउल घ्यायची गरज नाही, पण लगेच भात खायचा नव्हता म्हणून कॅसरॉलमध्ये काढून ठेवला. तर इथे आपला मस्त भात तयार आहे. या सगळ्या गोष्टी मी नेस्टेशियामधून मागवलेल्या आहेत. या गोष्टी तुम्हाला घ्यायच्या असेल तर लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे.